परंतु आता पोटनिवडणूक लागणार आहे। लोकशाहीनुसार कोणतीही विधानसभा जास्त दिवस रिक्त ठेवता येणार आणि आता सध्या जे चित्र आहे त्या तिघांमध्ये कुठेही आलबेल मला दिसत नाही आहे। जेव्हा सीट देण्याचा निर्णय होईल तेव्हा आपसात भांडण होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आमची इच्छा आहे की ही सीट महाविकास आघाडीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडावी। त्या निवडणुकीत त्यांनी आम्हाला डावललं, यावेळेस आम्ही सहन करणार नाही। त्याच्यामुळे आमचा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि सक्षम आणि जर महाविकास आघाडीने जर आम्हाला ताकद दिली मग निवडून येण्याची शक्यता वाढते। ताकद दिली नाही तर मग आम्ही दाखवू की हम भी डुबे तुमको भी ले डुबे सनम। राहुरी पोटनिवडणुकीच्या जागेवर रिपब्लिकन पक्षाचा दावा, राजेंद्र गवई यांनी जाहीर केली भूमिका। स्थानिक निवडणुकांसाठी महाविकास आघाडीला एकच चिन्ह देण्याची मागणी, लहान पक्षांना संधी द्यावी, मोठ्या पक्षांचा हट्ट अयोग्य। अहिल्यानगर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला संधी द्यावी यासाठी सक्षम उमेदवार देऊन निवडून आणला जाणार असल्याची भूमिका घेत रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई यांनी या जागेवर दावा जाहीर केला। शनिवारी दिनांक 22 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष सुशांत मस्के, शहर अध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अजीम खान तसेच विजय शिरसाट, जमीर सय्यद, सचिन शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजेंद्र गवई पुढे म्हणाले की यापूर्वी राहुरी विधानसभा जागेवर रिपब्लिकन पक्षाला मागे सारण्यात आले, परंतु यापुढे हे सहन केले जाणार नाही। रिपब्लिकन पक्ष या पोटनिवडणुकीत स्वतःचा उमेदवार रिंगणात उतरवणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार रिक्त जागांवर 6 महिन्यात निवडणूक होणे आवश्यक असून राहुरीतून इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत। यावेळी केवळ बौद्ध चेहरा नव्हे तर योग्य आणि सक्षम उमेदवार देण्याचा पक्षाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। गवई म्हणाले की आघाडी टिकणार, पण स्थानिक समीकरणानुसार वेगळी भूमिका शक्य आहे। रिपब्लिकन पक्ष मूलतः लोकशाही मूल्यांवर चालणाऱ्या पक्षासोबत आहे। महाविकास आघाडीला कठीण काळात आम्ही खंबीर साथ दिली। काँग्रेस सोबतचे आघाडी कायम असूनही स्थानिक परिस्थिती, स्थानिक कार्यकर्त्यांचा हट्ट आणि जिल्हा मतदारसंघातील वास्तव परिस्थिती लक्षात घेता वेगळी भूमिका घेण्याची शक्यता नाकारली जाणार नाही। मोठ्या पक्षांनी काही जागांवर हट्ट सोडून लहान पक्षांना संधी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। प्रत्येक वेळी रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरले जाऊ नये। आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट करताना गवई म्हणाले की काँग्रेस सोबत महापालिकेतही आघाडी टिकवली जाणार, परंतु शहरात पक्षाचे प्राबल्य असलेल्या अनेक भागांमध्ये 7 ते 8 जागांचा दावा केला जाणार आहे। अशा ठिकाणी सक्षम जनाधार असलेले उमेदवार उभे केले जातील। मोठी ताकद उभी करण्यासाठी लहान पक्षांना बरोबर घेतले जाईल, परंतु निर्णय घेताना मोठ्या पक्षांनीही 2 पावले लहान पक्षांसाठी मागे घेण्याची तयारी ठेवावी। अनेक ठिकाणी झालेल्या बिनविरोध निवडणुका संविधानासाठी घातक असल्याचे मत व्यक्त केले। लोकशाही टिकवण्यासाठी विरोधी पक्ष ताकदवान असला पाहिजे। प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांवर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना गवई म्हणाले की रिपब्लिकन पक्षांच्या नेत्यावर त्यांनी टीका करण्याचे टाळावे। सर्वजण एकच विचार घेऊन कार्यरत असल्याचे ते म्हणाले। स्थानिक निवडणुकांसाठी महाविकास आघाडीला एकच चिन्ह देण्याची मागणी त्यांनी केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीला सर्वांसाठी एकच निवडणूक चिन्ह असावे। विविध चिन्हांमुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याने या मुद्द्यावर लवकरच घटक पक्षांच्या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे ते म्हणाले। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर। हा रिक्त झाला, दुर्दैवानं शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झालं। आम्ही खेद व्यक्त करतोच, त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो, परंतु आता पोटनिवडणूक लागणार आहे। लोकशाहीनुसार कोणतीही विधानसभा जास्त दिवस रिक्त ठेवता येणार नाही आणि महाविकास आघाडीचे आम्ही घटक पक्ष आहोत। मागच्या विधानसभेमध्ये आम्ही त्यांना भरपूर ताकद दिली, आम्हाला यश मिळालं नाही, तो नंतरचा भाग आहे,
परंतु काँग्रेस मूळ पक्ष, पवार साहेबांचा पक्ष, उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष यांना आम्ही ताकद दिली होती. तेव्हा आता ही पोटनिवडणूक झालेली आहे आणि आता सध्या जे चित्र आहे त्या तिघांमध्ये कुठेही आलबेल मला दिसत नाही आहे. जेव्हा सीट देण्याचा निर्णय होईल तेव्हा आपसात भांडणं होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आमची इच्छा आहे की ही सीट महाविकास आघाडीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडावी. आणि जर त्यांनी सोडली नाही तरी सुद्धा आमचा उमेदवार रिंगणात आहे. आमचा निर्णय पक्का आहे. मागच्या निवडणुकीत त्यांनी आम्हाला डावललं, यावेळेस आम्ही सहन करणार नाही. त्याच्यामुळे आमचा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. ही निवडणूक सहसा म्हणजे 2 निवडणूक आयोग आहेत. एक राज्य निवडणूक, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आहे आणि एक केंद्रीय निवडणूक आयोग आहे. राज्य निवडणुकामध्ये तर काय म्हणजे आपण बघितलं कॉर्पोरेटरच्या सीट जवळजवळ 2 वर्षापासून त्याच्या निवडणुका होत नाही. परंतु केंद्रीय निवडणुका आयोगामध्ये तसं नसतं. 6 महिन्याच्या आत एखादी विधानसभा रिक्त झाली, निधनामुळे रिक्त झाली, राजीनाम्यामुळे रिक्त झाली, अन्य कारणामुळे रिक्त झाली तर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणं आवश्यक आहे. तेव्हा वेळेवरती तयारी करण्यापेक्षा आतापासूनच आम्ही तयारीला लागलेलो आहोत. इच्छुक उमेदवारांचे आम्ही त्यांचे म्हणजे जे इच्छुक आहेत त्यांचे अर्ज मागितलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. आणि असं नाही की आम्ही बौद्ध चेहरा देऊ, बौद्ध व्यतिरिक्त सुद्धा आम्ही हा चेहरा या निवडणुकीमध्ये देऊ शकतो. आम्ही चाचपणी करू, कोण तिथे ताकदवान राहू शकतो, कोण तिथे निवडून येऊ शकतो आणि त्यानुसार आम्ही उमेदवार देऊ. आणि तसंही आमचा जो पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सर्व धर्म समभाव या विचाराने आहे आणि म्हणूनच अशा पडत्या काळामध्ये सुद्धा आम्ही या महाविकास आघाडीची साथ देत आहोत, कारण आम्ही विचाराने पक्के आहोत. म्हणजे जरी सुद्धा आज महाविकास आघाडीमध्ये पडझड सुरू झालेली आहे, ताकद कमी झालेली आहे, परंतु आमचा विचार समविचारी आम्ही आहोत. सर्व धर्म समभाव आहे. या देशामध्ये सगळ्यांनाच राहण्याचा हक्क आहे. हिंदूंना सुद्धा राहण्याचा हक्क आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल आदरच आहे. पण त्याचप्रमाणे इतर जातीचे लोक आहेत, मग ते बौद्ध असो, मुस्लिम असो, पारसी असो, ख्रिश्चन असो, या लोकांना सुद्धा या देशामध्ये तेवढीच राहण्याची मुभा आहे आणि याच विचाराने आम्ही आमचा पक्ष पुढे नेत आहोत. ही जी जागा आहे, तुम्ही म्हणता मी घटक पक्ष आहे या महाविकास आघाडीची, ही जागा तुमच्याकडे घेण्याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली का? अद्याप चर्चा झालेली नाही आहे, कारण की सध्या तर तिघांमध्ये कुठेही आलबेल दिसत नाही आहे. त्याच्यामुळे तिघांनाही वेगवेगळं पत्र द्यायचं की काय करायचं. सध्या तर आमची काँग्रेस पक्षासोबत युती झालेली आहे, म्हणजे येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिकेसाठी. आणि काही जिल्ह्यामध्ये आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकतो, तो भाग वेगळा आहे. पण सर्व महाराष्ट्रामध्ये 90% ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीसोबत जाऊ. इतरही ठिकाणी म्हणजे काँग्रेससोबत जाऊ. इतरही ठिकाणी आम्ही काँग्रेससोबत जाण्याचा आमचा मानस आहे. पण 1-2 जर महानगरपालिकेमध्ये स्थानिक आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा जर फारच हट्ट धरला तर एखाद्या ठिकाणी वेगळा निर्णय, पण तो निर्णय सर्व धर्म समभाव या पक्षासोबतच, अन्य पक्षासोबत नाही. आता हे राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी तसा उमेदवार तुमच्याकडे आहेत. आमच्याकडे 3-4 लोकांनी अर्ज केलेला आहे. आम्ही त्याची पहिली चाचपणी केलेली आहे. आमचे जे आपले जिल्हा अध्यक्ष सुधाकर रोहम हे तसे पाहिलं तर संगमनेरहून निघालेले आहेत. त्यांनी चाचपणी केलेली आहेत आणि बौद्ध समाजाचे आणि बौद्धतर समाजाचे सुद्धा उमेदवार या ठिकाणी लढण्यास इच्छुक आहेत. ते निवडणूक लढण्यास सक्षम उमेदवार आहे आणि सक्षम. आणि जर महाविकास आघाडीने जर आम्हाला ताकद दिली मग निवडून येण्याची शक्यता वाढते. आजच्या ताकद जर नाही दिली ताकद दिली नाही तर मग आम्ही दाखवू की हम भी डुबे तुमको भी ले डुबे सनम. नाही, पण आता गेल्या वेळी जी विधानसभा निवडणूक झाली राहुरी विधानसभा, ही राष्ट्रवादी शरद पवार गटाची जागा, आता तुम्ही परत तिथे दावा करतील त्याच्यावर पुन्हा. त्याच्यामुळे राजकारणामध्ये प्रत्येकच वेळेस मोठ्या पक्षाने हट्ट धरू नये, छोट्या पक्षाने गृहीत धरू नये. कारण की छोटे पक्ष जर आपण म्हणू की चिल्लर जर असेल, समजा बंदा नोट नसेल, पण जेपर्यंत आमचे चिल्लर तुमच्या त्या 70-75 मध्ये पडत नाहीत, तुम्ही बी चिल्लर ना आम्ही बी चिल्लर, मग
तुमचाही बंदा नोट नाही ना आमचाही बंदा नोट नाही. जर तुम्हाला तुमचा बंदा नोट करायचा असेल, तुमचा उमेदवार निवडून आणायचा असेल, तर प्रत्येकच वेळेस आपण आपलं नाव रेटता कामा नये. कधी कधी मित्र पक्षाला, छोट्या पक्षाला सुद्धा संधी दिली पाहिजे. आणि एकमेव रिपब्लिकन पक्ष आहे की 40 वर्षामध्ये कधीही त्यांनी विचार बदललेला नाही आहे. आठवले साहेब यांच्यासोबत होते, आज बीजेपी मध्ये गेले. अन्य गट आहेत ते बीजेपी मध्ये गेले. काही लोक बीटी म्हणून काम करतात, म्हणजे अप्रत्यक्षरित्या बीजेपीला मदत करतात. पण हा एकमेव पक्ष आहे की समविचारी असल्यामुळे, सर्व धर्म समभाव असल्यामुळे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा ओरिजिनल पक्ष असल्यामुळे आम्ही त्यांची साथ देतो. पण प्रत्येक वेळेस जर गृहीत धरत असतील, मग आम्हाला बी टीम म्हटलं तरी चालेल, पण आम्ही उमेदवार उभा करू. आता हे जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकेच्या निवडणुका, नगरपालिका तिथं आघाडी सोबत आहे. आणि आम्ही काँग्रेस सोबत आहोत. आम्ही जवळजवळ 41 जागा लढवलेल्या आहेत. चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष सुद्धा लढवलेले आहेत. सातारामध्ये आम्ही नगराध्यक्ष लढवलेला आहे. चंद्रपूरमधील एका बल्लारशामध्ये आम्ही नगराध्यक्ष लढवलेले आहेत. आम्ही उमेदवार लढवलेले आहेत. काँग्रेससोबत आमची युती आहे आणि 90 ठिकाणी आमचा आणि त्यांच्यामध्ये कुठे पेच आला नाही. पण काही ठिकाणी पेच आला, कारण की कार्यकर्ता ऐकतो जसा नाही आहे. छोट्या निवडणुका असतात, छोट्या निवडणुकामध्ये कधी थोडंसं सांड उघड होते. आम्ही काँग्रेससोबत आमची युती झालेली आहे. हर्षवर्धन सपकाळ आणि आम्ही सोबत बसलो, विजय वडेट्टीवार आणि आम्ही सोबत बसलो. मुंबईच्या याच्यामध्ये वर्षा गायकवाड आणि आम्ही सोबत बसलो. वर्षा गायकवाडांना मला वाटते उद्धव ठाकरेंसोबत युती करायची नाही, कारण की उद्धव ठाकरे मनसेसोबत युती केलेली आहे. आणि वर्षा गायकवाड यांचं म्हणणं आहे की भोंगा उतरण्याचं जे काम, मस्जिदीवर जे काम आहे ते राज ठाकरे यांनीच केल्यामुळे आम्हाला त्यांचा विरोध आहे. तो त्यांचा व्यक्तिगत विरोध आहे. आम्ही काँग्रेस सोबत आहोत आणि काँग्रेस काय आघाडी करते ते बघू. एखाद्या जिल्ह्यामध्ये आम्हाला वेगळा थोडंसं पण समविचारी पक्ष जर असेल तर एखाद्या जिल्ह्यामध्ये आम्हाला थोडंसं सांड उघड चालेल, वेगळा निर्णय घेऊ शकतो आम्ही. स्थानिक कधी कधी काय असतं की स्थानिक कार्यकर्त्यांचंही काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे कसे संबंध आहेत ते बघावे लागतील. पण कोणती युती करताना 99% ठिकाणी आम्ही काँग्रेस सोबत राहू. इतर पक्षांसोबत तुमचं हे नाही? आम्ही पहिलेपासून काँग्रेसशी जोडलेलो आहोत. पहिलेपासून म्हणजे आमचे वडिलांचे आणि इंदिरा गांधींचे फार जवळचे संबंध होते, अतिशय जवळचे संबंध होते. त्याच्यानंतर सोनिया गांधींचे आणि साहेबांचे संबंध होते. माझे सुद्धा चांगले संबंध आहे. मी UPAचा एक घटक पक्ष होतो आणि त्याच्यामुळे आम्ही बरेच वर्षापासून ते एका मार्गाने गेलो, एका रस्त्याने गेलो, म्हणून त्यांच्यासोबतच आम्ही आहोत. त्यांच्या ज्या युती राहतील त्याच्यासोबत आपण राहू. आणि माझी एक इच्छा राहील की काँग्रेस पक्षाला सुद्धा माझी विनंती राहील की एक मोठी ताकद घेण्यासाठी थोडेसे 2 पावलं मागे घेतले, दुसरे अजून घटक पक्ष घेतले तर वाईट काय आहे. कारण की आज महाविकास आघाडीची स्थिती कठीण आहे. त्याच्यामुळे जर का 2 पावलं त्यांनी मागे घेतले, एखादा दुसरा कोणता तरी छोटा मोठा पक्ष आपल्याला सोबत घ्यायची पाळी चालली तर घ्यावं असं माझी इच्छा आहे. परंतु मी जास्त त्या विषयावरती बोलणार नाही, कारण की विचार सुद्धा महत्वाचा आहे. त्यांनी जो विचार मांडला आहे तो भोंगाचा विचार मांडला आहे, त्याच्यामुळे तो विचारही महत्वाचा आहे. शरद पवार साहेबांना घ्यावं असं माझी इच्छा आहे. उद्धवजींना सोबत घ्यावं अशी माझी इच्छा राहील. आणि शेवटी महाविकास आघाडी म्हणून आपण सोबत लढलेलोच आहोत. तेव्हा 1 वर्ष झाले, 1 वर्षामध्ये ही फारकत कशाला. आणि तसेही आपण 3ही पक्ष मिळून, आणि त्यात आमचा 4था पक्ष म्हणजे 4 पक्ष मिळून सुद्धा आपण फारसं काही महाराष्ट्र विधानसभेमध्ये काही ताकद दाखवू शकलो नाही. त्याच्यामुळे अधिकच आपण आपल्यामध्येच फूट पाडली तर अजून कठीण जाईल आणि आपल्या कार्यकर्त्यांचं नुकसान होईल. नाही, हा विचार थोडासा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे. मी त्याविषयी बोलणार नाही. या विषयावर मी स्पष्टच बोललो की माझ्यापेक्षा वर्षाताई गायकवाड या बोललेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा. कुठे त्या दोघांना म्हणजे त्यांचा तो निर्णय आहे, त्यांनी मध्यम मार्ग काढावा. निघाला तर ठीक आहे. शेवटी अल्पसंख्याक बांधवांचं काय आहे राज ठाकरेंबद्दल हे सुद्धा समजून घ्यावं लागेल. आणि निवडणुका निवडणुका वगैरे चालू मत चोरीचा आरोप काँग्रेस करते, त्याचा CBR मध्ये पण तसं केलं.
इकडे पण चालू आहे नगरपालिकेचा पण मोर्चा केला. याच्यात काय नेमकं तुम्हाला काय वाटतं? निवडणूक कुठेतरी काही मध्यंतरी आम्ही सर्व आघाडीने राज्य निवडणुका आयोगाविरुद्ध मोर्चा सुद्धा काढला होता आणि बरेच ठिकाणी घोळ आहेत, डबल मतदान आहेत. तर त्याच्यामुळे तो घोळ कसा दूर करावा हा महत्वाचा प्रश्न आहे. निवडणूक पुढे ढकलल्या असं तर बरं झालं असतं. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या झाल्यात आता विड्रॉल आणि स्क्रुटिनी आणि विड्रॉल मध्ये या नगरपालिकेमध्ये 5-6 दिवसाचा वेळ ठेवलेला, कशासाठी हा वेळ ठेवलेला आहे? चुकीच्या आहेत काय गोष्टी. स्क्रुटिनीच्या दिवशीच सिम्बॉल अलॉट करून निवडणुका सुरू करायला पाहिजे होत्या. म्हणजे स्क्रुटिनी झालेली आहे, सिम्बॉल अजून छापू शकत नाही, या बऱ्याचशा घोळ आहेत. यासाठी मी राज्य निवडणूक आयोगाचे जे हे आहेत वाघमारे साहेब त्यांना भेटणार आहे. कमिशनर दिनेश वाघमारे त्यांना भेटणार आहे की स्क्रुटिनी म्हणजे अजून सिम्बॉल आला नाही, स्क्रुटिनी झाली, विड्रॉल झाली, काही काही ठिकाणी नगराध्यक्ष बिनविरोध आले. कसं झालंय मला समजत नाही. म्हणजे काही काही ठिकाणी उमेदवार सुद्धा नाही आणि नगराध्यक्ष बिनविरोध निवड झाले की हे संविधानाला कुठेतरी घातक आहे. भले उमेदवाराला 2 मतं मिळो, परंतु फाईट व्हायला पाहिजे होती अशी माझी इच्छा आहे. हे संविधानाला घातक आहे. दोन्ही गोष्टी जर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका बघितल्या किंवा बिहारच्या निवडणुका बघितल्या, एवढं कमी अपोजिशन हे संविधानाला घातक आहे. जेव्हा कोणती सत्ता येते ती सत्ता येत असतानाच विरोधी पक्ष सुद्धा ताकदवान असला पाहिजे, तरच संविधान टिकेल, लोकशाही टिकेल. नेमकं काय चाललं हे बघावं लागेल. मत चोरी आहे, लाडक्या बहिणी आहे, तिथे काहीतरी बचत गट बिहार चालला बहिणींबाबत. तर या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारखं आहे. आता नगर महापालिका याच्यात काय करतात तुम्ही? आम्ही सांगितलं ना, आम्ही आता बघू. महाविकास आघाडी आणि सोबत बसली तर फारच चांगलं आहे. ना आम्ही समविचारी पक्षासोबत राहू. महाविकास आघाडी तिन्ही पक्ष एकत्रित राहिले तर ठीक आहे, नाहीतर आम्ही तिघांपैकी म्हणजे काँग्रेस सोबतच जाण्याचा आमचा मानस आहे. पण जर का आम्हाला मान सन्मान नाही भेटला, आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान नाही भेटला, तर मग दुसऱ्या समविचारी पक्षांचे दरवाजे आमच्यासाठी खुले आहेत. हे जिल्हा परिषद आम्ही साधारणतः 7 ते 8 जागांची मागणी करणार आहोत महापालिकेसाठी. आता त्याची चाचपणी सुरू आहे, कारण की अर्ज तर बऱ्याच ठिकाणचे आलेले आहेत, 20-25 ठिकाणाचे आले आहेत. परंतु कोणत्या ठिकाणी आपला उमेदवार सक्षम आहे, कोणत्या ठिकाणी आपला उमेदवार निवडून येऊ शकतो, त्यांनाच तिकीट दिलेली बरी. कारण की शेवटी महापौर सुद्धा झाला पाहिजे. एखादी तिकीट आपण मागावी आणि आपला उमेदवार पडावा आणि त्या महापौर पदासाठी त्रास व्हावा, त्याच्यापेक्षा आपला जर कॅन्डिडेट वीक असेल तर आपणही माघार घेऊ. पण ज्या ज्या ठिकाणी आमचा कॅन्डिडेट सक्षम आहे, ताकदवान आहे, त्याला त्यांनी तिकीट द्यावी अशी आमची इच्छा आहे. बिलकुल आहे, आम्ही लढवलेच आहेत. म्हणजे आजही जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये आम्हाला जागा सोडल्या नाहीत, तिथं आम्ही स्वबळावरती लढलो. म्हणजे बल्लारशामध्ये आम्हाला 1-2 जागा पाहिजे होत्या, नाही दिल्या. आम्ही सगळ्याच लढल्या, नगराध्यक्ष सहित सगळ्या लढत आहोत. आमच्याकडे उमेदवार आहेतच. तडजोडीची भूमिका आम्ही केली. आम्ही त्या ठिकाणी 1-2च जागा मागितल्या, दिल्या नाहीत, म्हणून आम्ही सगळ्या नगरपालिका तिकडच्या बल्लारशाच्या लढवत आहोत, नगराध्यक्ष सहित लढत आहोत. लगेच होणार. हा, काय म्हटलं? अध्यक्षपद राखीव आहे. अच्छा. ठीक आहे ना. नाही, इथलं एसटी नाही आहे ना. हां, इथे एसटी आहे, एसटीचं नाही आहे. नाही, कारण की वर्ध्याला एसटी निघालाय. आणि ठीक आहे, एसटी उमेदवार सुद्धा आमच्याकडे आहेत, आम्ही बघू ना. पण एसटी असतात आम्ही जास्त जोर लावला असता. या ठिकाणी काही पंचायत समिती एसटी निघालेल्या आहेत. मला वाटते संगमनेर तालुक्यातील सभापती एसटी निघालेला आहे. तिथे आम्हाला पंचायत समितीच्या जास्तीत जागा आम्ही मागण्याचा विचार करतोय.
पण आता तुमचं संगमनेर तुम्ही काँग्रेसचे सांगतो पण इथंच काँग्रेसच्या चिन्हावर नाही लढवते काय म्हणतात नगरपालिका चुकीची आहे. का घडलं मलाही समजत नाही. चुकीचं आहे. जिल्ह्यामध्ये फक्त श्रीरामपूरमध्येच काँग्रेसचं चिन्ह दिसतंय. हा, याची माहिती मला कालच मिळाली आणि असं का घडलं, असं का झालं विचारावं लागेल. हा म्हणजे तुमचं मित्रपक्ष आहे का म्हणजे तसं? हा नाही, मग विचारावं लागेल. मग तसं पाहिलं तर मग सगळेजण महाविकास आघाडी मिळून एक काहीतरी कॉमन सिम्बॉल मागावा. असं जर असेल असंच जर असेल, एक महाविकास आघाडीने आघाडी करून एक कॉमन सिम्बॉल मागावा. हा म्हणजे म्हणजे जेव्हा सिम्बॉलच लढत नाहीये तर मग काही ठिकाणी पंजा राहतील, काही ठिकाणी आता घड्याळ तर नाही आपलं ते तुतारी राहतील, काही ठिकाणी मशाल तर राहील, पण हा मशाल राहील. तर त्याच्यामुळे ह्या सगळा कन्फ्युजन करण्यापेक्षा मग आघाडीने आपण एक कॉमन सिम्बॉल मागावा. नाहीतरी काँग्रेस जर सिम्बॉलवरती लढत नसेल मग कॉमन सिम्बॉल मागावा, जेणेकरून उमेदवारांना पण सोपं जाईल. म्हणजे कसं आहे की जर युती झाली तर जिल्हा परिषदमध्ये वरती वेगळा सिम्बॉल राहील, पंचायत समितीमध्ये एक वेगळा सिम्बॉल राहील, दुसऱ्या पंचायत समितीमध्ये वेगळा सिम्बॉल राहील आणि मग ते पोस्टर छापताना त्रास होईल. त्याच्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एक कॉमन सिम्बॉल मागावा, अशा प्रकारचं सुद्धा मी एक मत हर्षवर्धन सपकाळ पवार साहेबांकडे ठेवतोय आणि उद्धवजींकडे ठेवतोय. कारण तुमचंच तिथं ह्या येणारी तिथं चिन्ह नाही संगमनेरमध्ये तसं श्रीरामपूरमध्ये आहे. हो कळलं मला. काहीतरी सत्यजित तांब्याने काहीतरी वेगळी आघाडी काढली वगैरे असं काहीतरी म्हणतायत. हा. हो, काय झालं काय माहित नाही मला, पण सत्यजित तांबेंनी वेगळी आघाडी करून वेगळे म्हणजे पंजाबवरती निवडणूक न लढवल्याचं मला कानावरती आलेलं आहे.